विधानसभेमध्ये हाफकिनच्या मुद्द्यावर चर्चा आहे। हाफकिन संदर्भात चौकशी तुकाराम मुंढे यांच्याकडे द्या अशी मागणी आमदार योगेश सागर यांनी केली आहे। तर शासकीय रुग्णालयासाठी लागणारी औषधे, लसी, ज्या पोलिओ आणि डीपीटी आहेत व इतर उत्पादने हाफकिनकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे का, हे उत्तर द्यावे। तसेच या उत्तरामध्ये असं दिसलं आहे, असं जाणवलं, वाचण्यात आलं आहे की हाफकिन जी औषध निर्माण जी महामंडळ आहे त्याने एक डॉक्टर R.A. माशेलकर एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने 5 प्रकल्पासाठी 1100 कोटी इतक्या निधीची आवश्यकता सांगितली। त्यातले 100 कोटी आहे ते सरकार देणार आहे आणि उर्वरित रक्कम ही केंद्राकडून येणार आहे। तर ह्याच्यावर काही पाठपुरावा केला आहे का, ह्याची कार्यवाही कधीपर्यंत होणार आहे, हा निधी कधीपर्यंत येणार आहे, ह्याची काही माहिती आम्हाला सरकार देईल का? स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एकेकाळी 400-450 कोटीचा टर्नओव्हर करणारी ही संस्था 50-50 कोटी रुपये चा प्रॉफिट करणारी ही संस्था ज्या अधिकाऱ्यांमुळे या खड्ड्यात पडली आहे, माननीय वळसे पाटील साहेब म्हणाले, माननीय अतुल भातखळकरजी म्हणाले, आपण त्याची चौकशी हे सामान्य जणांकडनं करून घेऊ नका, ही चौकशी तुकाराम मुंढे साहेबांकडनंच करून घ्या। ही चौकशीचे अधिकार तुकाराम मुंढे यांच्याकडे द्या। जरा वेळापूर्वीच मी आयुक्त मुंढे साहेबांना सांगितलं का साहेब, हे जे हाफकिन महामंडळ आहे ते सुस्थितीत आणायचं असेल तर अनेक लोकांच्या चर्चा आहेत का तुकाराम मुंढे साहेबांना सदरचा चार्ज द्यावा, त्या पद्धतीने चार्ज दिला जाईल। या हाफकिनचं खाजगीकरण करायचं काम हे जवळपास सरकारने निश्चित केलं होतं। त्यावेळेस सुद्धा आपल्या निदर्शनास ही बाब आली। अध्यक्ष महोदय, खाजगीकरणच्या नावाखाली शासनाची करोडो रुपयाची मालमत्ता, आता तुम्ही म्हणालात की 1 इंच जमीन दिली नाही, नंतर पुन्हा बोलताना म्हणालात की 5 एकर जमीन टाटाला दिली, म्हणजे तुमच्याच बोलण्यात किती विसंगती आहे। 1 इंच दिली नाही म्हणून सांगायची आणि 5 एकर जागा टाटाला दिल्यानंतर कबूल करायचं। या ठिकाणी या संस्थेचं कुठं खाजगीकरण केलं जाणार नाही आणि शासनामार्फतच तिला कशा पद्धतीनं मोठं करता येईल त्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या खूप अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी आता जरा वेळापूर्वीच बोललो की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी बोलून आणि तुमच्यासारखे त्याच्यातले काही प्रमुखांना बोलून त्याच्यातून मार्ग काढला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।